श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भगवान शिव आणि माता पार्वती म्हणतात की या 3 गोष्टी मनुष्याने जर समजून घेतल्या तर तो आयुष्यात कधीही गरीब राहणार नाही, त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागणार नाही. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा माता पार्वतीच्या मनात एक प्रश्न उत्पन्न होतो. ती म्हणते की स्वामी, मनुष्य लोकात कितीतरी असे लोक आहेत जे लबाडी करून धन कमवतात, परंतु काही लोक किती प्रामाणिक असतात. कितीही वाईट वेळ आली तरी देखील ते त्यांचा प्रामाणिकपणा सोडत नाहीत. कितीही दुःख, दारिद्र्य आणि कष्ट भोगावे लागले तरी देखील ते कधीच लबाडी करत नाहीत, खोटे बोलून धन कमवत नाहीत. नेहमी अशाच लोकांना का बरे गरिबीचा सामना करावा लागतो, दुःखाचा सामना का करावा लागतो? मग असं का? खरे तर लबाड लोक दुःखी असावेत आणि चांगले लोक, सत्यवचनी लोक हे सुखी असायला हवेत. तेव्हा भगवान शिव म्हणाले, या बाबतीत मी तुला एक कथा सांगतो. याच्यातून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मनुष्याने जर या 3 गोष्टी आत्मसात केल्या तर तो कधीच गरीब राहू शकत नाही. परंतु मनुष्य या 3 गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाही आणि म्हणूनच तो नेहमी गरिबीचा सामना करतो, त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो. त्याबद्दल एक कथा ऐक. एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणाच्या घराच्या जवळ एक जुने वडाचे झाड होते आणि त्याच झाडावरती नीलकंठ पक्षी आपल्या पत्नीसोबत राहत होता. नीलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी दोघेही खूपच बुद्धिमान होते आणि ब्राह्मण हा खूपच साधा भोळा आणि सत्याच्या मार्गावरती चालणारा माणूस होता. त्याच्या जीवनात नेहमीच धनाचा अभाव होता, कारण सत्याच्या मार्गावर तो चालत असल्यामुळे त्याला चुकीच्या पद्धतीने एकही पैसा कमवायचा नव्हता. तो एवढा प्रामाणिक होता. मग जीवनात कितीही दुःख आले तरी सत्याचा मार्ग तो कधीच सोडत नव्हता. ब्राह्मण गरिबीत आपलं आयुष्य काढत होता. तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नव्हता. पण ब्राह्मण नीलकंठाच्या जोड्याची मात्र खूप काळजी घेत होता. त्यांना खाण्यासाठी वेळेवरती भोजन देत असे आणि पिण्यासाठी वेळेवर पाणी ठेवत असे. त्या ब्राह्मणाच्या मनात पक्ष्यांप्रती खूपच दया होती. झाडावरती राहत असलेला नीलकंठ पक्षी आणि त्याची पत्नी त्या ब्राह्मणावरती खूपच खुश होते, कारण त्या दोघांनाही स्वतःसाठी भोजन शोधण्यासाठी कुठेही जंगलामध्ये भटकावे लागत नव्हते. तो ब्राह्मण त्याच्यासाठी जेवण आणि घरट्याजवळ ठेवत असे. एके दिवशी नीलकंठ आपल्या पत्नीला म्हणाला, हा ब्राह्मण मनाने किती चांगला आहे, किती सेवा करतो आपली, पण हा आवश्यकतेपेक्षा खूपच जास्त साधा भोळा आहे आणि त्याच्या या भोळ्यापणामुळे त्याने स्वतःचा आत्मविश्वास हरवला आहे. तो आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकत नाही. त्याच्या आयुष्यात खूपच कष्ट आहे. तेव्हा नीलकंठाची पत्नी म्हणते, या जगात ज्याच्यावरचे दुःख येते त्याचे जगणे अगदी अवघड होऊन जाते. पहिलं दुःख आहे पत्नीचा वियोग, दुसरं दुःख आहे आपल्याच माणसांनी केलेला अपमान, तिसरं दुःख आहे राहिलेल्या कर्जाला फेडू न शकणे, चौथं दुःख आहे दृष्ट राजाची सेवा करावी लागणे, 5वे दुःख आहे दृष्ट पुरुषाची मैत्री करणे, 6वे दुःख आहे गरिबीतच आपलं जीवन जगणे. या सर्व दुःखांमुळे मनुष्याचे शरीर अग्नीशिवाय जळत असते. ब्राह्मणाला अत्यंत दुःखात आणि चिंतेत पाहून एके दिवशी नीलकंठ आणि त्याची पत्नी दोघेही विचार करतात, आपल्याला या ब्राह्मणाची काहीही करून मदत करायला हवी. बिचारा ब्राह्मण आपल्यासाठी एवढं काही करतो, याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच हवे, म्हणजे या ब्राह्मणाचं आणि त्याचे कुटुंबाचे जीवन सुखात व्यतीत होईल. रात्रभर दोघांनी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी नीलकंठ आणि त्याची पत्नी ब्राह्मणाला म्हणाले, हे ब्राह्मण देवता, तुम्ही राजाकडे जा आणि राजाला सांगा की मला तुमच्या इथे काहीतरी काम द्या. जी समस्या कोणीच सोडवू शकत नाही ती समस्या मी सोडविल. तू जेव्हा असं राजाला बोलशील तेव्हाच राजा तुला कामावरती ठेवण्यास तयार होईल आणि जेव्हा तुला राजा वेतनासाठी विचारेल तेव्हा तू राजाला रोज 100 सोन्याची नाणी माग. ब्राह्मण म्हणाला, मी एवढा बुद्धिमान आणि हुशार नाही की मी राजाची प्रत्येकच समस्या सोडवू शकेल, पण तुम्ही दोघं म्हणत असाल तर मी राजाकडे जातो.
एवढं म्हणून ब्राह्मण तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी गरीब ब्राह्मण राजाच्या दरबारात पोहोचला. जसं त्या दोन्ही पक्षांनी त्याला सांगितलं होतं अगदी तसंच ब्राह्मण राजाला बोलला. तो राजा जवळ पोहोचताच राजाला म्हणाला, राजन, मला तुमच्याजवळ कामाला ठेवा. राजा म्हणाला, तू कोणतं काम करू शकतोस? तुमची जी पण समस्या दुसरे कोणी सोडवू शकत नाही त्या सगळ्या समस्या मी एका क्षणात दूर करेल. राजा म्हणाला, तू त्याच्या बदल्यात काय घेणार? तुला किती वेतन हवं आहे? ब्राह्मणाने वेतनाच्या स्वरूपात रोज 100 सोन्याची नाणी मागितली. राजा मात्र आश्चर्यचकित झाला. राजा म्हणाला, 100 सोन्याची नाणी? आमच्या दरबारात तर मंत्र्यालाही मिळत नाहीत आणि तुला 100 सोन्याची नाणी हवी आहेत. ब्राह्मण म्हणाला, तो महाराज, 100 सोन्याच्या नाण्यापेक्षा मी एकही नाणं कमी घेणार नाही. तिथे उभा असलेला मंत्री ब्राह्मणाला पाहत होता. त्याचे रंग रूप सावळे होते, शरीर खूपच अशक्त होते. त्या ब्राह्मणाने मळलेले जुने फाटलेले कपडे घातले होते. त्याचा चेहरा सांगत होता की तो ब्राह्मण किती गरीब आहे आणि किती प्रामाणिक आहे आणि कशा प्रकारे तो आपलं जीवन जगत आहे. मंत्री राजाला म्हणाला, महाराज, तुम्ही 100 सोन्याची नाणी वेतन देऊन याला कामावरती ठेवा. हा ब्राह्मण गरीब आहे पण 100 सोन्याची नाणी मागत आहे, म्हणजे नक्कीच याच्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतील. राजा म्हणाला, मंत्री, मी जर याला 100 सोन्याची नाणी देऊन कामावरती ठेवले तर दुसऱ्यांवर हा अन्याय होईल. आमचे जुने दरबारी आहेत, ते देखील एवढे पैसे मागत नाहीत. त्यांना मी इतके पैसे देत नाही. महाराज, हा ब्राह्मण 100 सोन्याची नाणी मागण्याचा हट्ट करत आहे, म्हणजे याच्यात काहीतरी विशेष गुण नक्कीच असतील. याचा चेहरा पाहून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका. मंत्र्याच्या आग्रहावरून राजाने त्या ब्राह्मणाला आपल्या येथे कामावरती ठेवण्यास तयार झाला. राजा म्हणाला, ठीक आहे, तो आजपासून आमच्या इथे कामावरती राहा. मी तुला याबद्दल 100 सोन्याची नाणी देत जाईल. संध्याकाळी राजाने त्या ब्राह्मणाला 100 सोन्याची नाणी दिली. ब्राह्मण सोन्याची 100 नाणी घेऊन आपल्या घरी आला. त्याने ती सोन्याची नाणी आपल्या पत्नीला दिली. त्याच्या पत्नीने आज पहिल्यांदाच एवढं धन पाहिलं होतं. पत्नी म्हणाली, तुम्ही एवढी सोन्याची नाणी कुठून घेऊन आलात? तर ब्राह्मण म्हणाला, अगं घाबरू नकोस, मी ही सोन्याची नाणी कुठून चोरून आणलेली नाहीत. मी नीलकंठ आणि त्याच्या पत्नीने सांगण्यावरून राजाच्या दरबारात गेलो होतो आणि राजाला 100 सोन्याची नाणी वेतन म्हणून मागितली. मी राजाला म्हणालो, जी कोणी समस्या सोडवू शकत नाही ती समस्या मी सोडवेल, म्हणून राजाने मला 100 सोन्याची नाणी देऊन कामावरती ठेवले आहे. पण जर कोणते काम आले तर मी त्याला कसे सोडवू? जेव्हा तिथे आज असलेला नीलकंठ पक्षी हसत म्हणाला, ब्राह्मण देवता, तुम्ही घाबरू नका. देणारा तर ईश्वर आहे, त्याने दिले आहे तर मार्गही तोच दाखवेल. मग माता पार्वती म्हणाली, आता तर ब्राह्मण देव खूपच श्रीमंत होणार आणि मग तोही दुष्कर्म करायला चालू करणार. तेव्हा भगवान शिव म्हणाले, नाही देवी पार्वती, प्रत्येक व्यक्ती धन मिळाल्यावर दुष्कर्मच करतो असे नाही. त्या ब्राह्मणाला स्वतःवर कसलाच गर्व नव्हता. तो त्याचे सगळे श्रेय नीलकंठ पक्षाला देत होता की नीलकंठ पक्षामुळेच मला हे आज धन मिळत आहे. ब्राह्मण नीलकंठ आणि त्याची पत्नीवरती खूपच खुश होता. आता ब्राह्मण राजाच्या दरबारात रोज 100 सोन्याची नाणी त्याला मिळू लागली. ब्राह्मण ती नाणी घेऊन आपल्या पत्नीला देत होता. ब्राह्मणाच्या पत्नीने पहिल्यांदा त्या नाण्यांपासून आपल्याला रोजच्या ज्या गरजा होत्या त्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या आणि राहिलेल्या पैशाचं काय करायचं असा विचार करू लागली. म्हणून ब्राह्मणाच्या पत्नीने नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला विचारले की या राहिलेल्या पैशाचं काय करायचं? हवे असतील तर तुम्ही घ्या, यावरती तुमचा अधिकार आहे. तेव्हा ते दोन्ही पक्षी म्हणाले, या पैशाचा उपयोग तुम्ही गरिबाच्या कल्याणासाठी करा. या पैशांचा उपयोग उपकारासाठी करा. ब्राह्मण गरिबांना जेवण खायला देऊ लागला. जंगलात राहणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी त्याने पाण्याची व्यवस्था केली. गरीब मुलांसाठी गुरुकुल सुरू केले. अशा प्रकारे ब्राह्मणाद्वारे नीलकंठ आणि त्याची पत्नीने नगरामधील प्रत्येक असहाय्य माणसाची मदत करायला सुरुवात केली.
दुसरीकडे राजा महाराज ब्राह्मणाला पाहून जे दुसरे दरबारी होते ते सगळे त्याचा द्वेष करू लागले, कारण त्याला एवढे वेतन मिळत होते. दुसरे दरबारी नेहमी विचार करत होते, मंत्र्याच्या मूर्खपणामुळे हा ब्राह्मण रोज राजाकडून 100 सोन्याची नाणी घेऊन जातो. राजाने अजून त्याच्याकडून 100 सोन्याच्या नाण्याचं काम देखील करून घेतलेलं नाही. आता एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या परीक्षेचा दिवस आला. राजाच्या दरबारात एका शेजारच्या देशाचा दूत आला. तो म्हणाला, महाराज, जर तुम्ही आमच्या 2 प्रश्नांची उत्तरं दिली तर आमचे महाराज याचे अर्ध राज्य तुम्हाला देतील, नाही तर तुम्हाला तुमचे अर्ध राज्य आमच्या महाराजांना द्यावे लागेल. आणि जर तुम्ही त्यांचा हा प्रस्ताव फेटाळला तर ते तुमच्या राज्यावरती आक्रमण करतील. त्या दूताचं बोलणं ऐकून राजा चिंतेत पडला. राजा विचार करू लागला की दुसऱ्या राज्याचा राजा त्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर व्यर्थ रक्तपात होईल, विनाकारण लढाई होईल. असा विचार करून राजा दूताला म्हणाला, तू तुझ्या राजाचे दोन्ही प्रश्न आम्हाला सांग तरी पहिले. एवढे म्हणताच त्या दूताने एक पालखी मागवली आणि त्या पालखीमध्ये 3 मूर्त्या ठेवल्या होत्या. त्या बाहेर काढल्या. तिन्ही मूर्त्या दिसायला एकसारख्या होत्या. दूत म्हणाला, महाराज, आमच्या महाराजांचा पहिला प्रश्न असा आहे की या तिन्ही मूर्तीमधील सर्वात श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे? हे ऐकून राजा आणि राजाच्या दरबारातील सगळे लोक विचारात पडले. मूर्त्या दिसायला तर एकसारख्याच होत्या आणि एकसारख्या दिसत असल्यामुळे तिन्ही मूर्तीमध्ये श्रेष्ठ मूर्ती कोणती हे कसं माहीत होईल? राजा आणि राजाच्या दरबारात असलेले कोणीच या मूर्तीमध्ये काय फरक आहे ते सांगू शकले नाहीत. सर्व आश्चर्यचकित झाले होते. अचानक मंत्र्याला आठवलं की आपण एका ब्राह्मणाला 100 सोन्याची नाण्याचे वेतन देऊन कामावरती ठेवले आहे आणि तो म्हणालाही होता, जर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर ते मी देईल. त्याने लगेच त्या ब्राह्मणाला बोलवलं आणि त्या तिन्ही मूर्त्यामधील फरक ओळखून या तिन्ही मूर्तीमधील श्रेष्ठ मूर्ती कोणती हे सिद्ध करायला सांगितलं. बिचारा साधा बोळा ब्राह्मण मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. या तिन्ही मूर्तीमधील अंतर मला कसं काही माहीत होईल याचा विचार करू लागला. जर सांगितलं नाही तर नोकरी जाईल. दरबारात असलेले लोक पण विचार करू लागले की आता या ब्राह्मणाचा खेळ संपेल. परंतु ब्राह्मणाने खूप वेळ विचार केला, मूर्तींना निरखून पाहिलं, तरीही त्या ब्राह्मणाला काही समजलं नाही. तेव्हा ब्राह्मण राजाला म्हणाला, महाराज, या मूर्त्या एका ठिकाणी ठेवा, तोपर्यंत मी घरी जाऊन येतो. मी परत आल्यानंतर कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन. असं म्हणून तो ब्राह्मण आपल्या घरी गेला. ब्राह्मण सरळ आपल्या घरी पोहोचला आणि सगळी हकीकत नीलकंठ आणि त्याच्या पत्नीला सांगितली. नीलकंठ पक्षी म्हणाला, ब्राह्मण देवता, तिन्ही मूर्त्या जर दिसायला एकसारख्या आहेत तर मग त्यांच्यात जो फरक आहे तो त्यांच्या आतमध्ये असणार आहे. तुम्ही एक काम करा, एक पातळ छोटीशी तार घ्या आणि त्या मूर्त्यांच्या कानात घाला. ती तार कानामध्ये घातल्यानंतर कुठून बाहेर येते ते तुम्हाला परत येऊन सांगा. मी तुम्हाला सांगेल की त्या मूर्ती श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे. तो ब्राह्मण पटकन राजमहालात गेला. मूर्त्यांच्या जवळ जाऊन त्याने एक पातळ तार त्यांच्या कानात घालून पाहिली. पहिल्या मूर्तीच्या कानात जेव्हा त्याने तार घातली तेव्हा ती तार दुसऱ्या कानातून बाहेर आली. दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घातली तेव्हा ती तार त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली. नंतर तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार बाहेर आलीच नाही. ब्राह्मणाने सगळी गोष्ट जाऊन नीलकंठाला सांगितली. नीलकंठाने त्याला समजावलं, मूर्तीच्या कानात छेद आरपार आहे. याचा अर्थ एका कानाने ती मूर्ती ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. त्या मूर्तीवर कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. दुसरी मूर्ती एका कानाने ऐकते आणि तोंडाने बोलून सगळं बोलून टाकते. तिसरी मूर्ती आहे ती एका कानाने ऐकते आणि आपल्या पोटामध्ये लपवून ठेवते. तिसरी मूर्ती त्या तिन्ही मूर्तींमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. जो मनुष्य सर्वांचं ऐकतो आणि आपल्या पोटात ठेवतो, कोणालाच सांगत नाही आणि योग्य वेळ येताच त्याला उपयोगात आणतो,
तोच मनुष्य सर्वात बुद्धिमान मानला जातो. नीलकंठाने जसं सांगितलं अगदी तसंच ब्राह्मणाने जाऊन राजाला सांगितलं. मग दुसऱ्या देशाचा राजा या उत्तराने खूप संतुष्ट झाला. ब्राह्मणाच्या उत्तराने दरबारातले सगळे लोक अत्यंत प्रसन्न झाले आणि ब्राह्मणाचा जय जयकार केला. नंतर त्या दूताने दुसरा प्रश्न विचारला. तो म्हणाला, लक्षपूर्वक ऐका. असा कोणता व्यक्ती जो मृत्यूमुळे जिवंत आहे? आणि दुसरं म्हणजे लोक जिवंत असल्यामुळे दुसरा व्यक्ती जिवंत राहतो. ब्राह्मण प्रश्न ऐकून परत नीलकंठ पक्षाजवळ गेला. त्याच्या पत्नीजवळ आला. यावेळी नीलकंठ म्हणाला, हे ब्राह्मण देवता, याचे उत्तर एक तुम्ही आहात आणि दुसरे उत्तर आहे वैद्य. जेव्हा व्यक्ती मरतो तेव्हा त्याच्या अंतिम विधीपासून ते श्राद्धपर्यंत काम पंडिताला करावे लागते. दक्षिणा घेऊन तो आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे तो मृत्यूमुळे जिवंत आहे. आणि वैद्य मृत्यूच्या दिशेने जाणाऱ्या आजारी व्यक्तीला जिवंत ठेवून आपलं पोट भरतो. ब्राह्मण राज दरबारात जाऊन हेच उत्तर राजासमोर ठेवतो. उत्तर ऐकून सगळ्यात ब्राह्मणाचा जय जयकार होऊ लागला. मग राजाला अर्धराज्य मिळालं. सगळ्या नगरात ब्राह्मणाचा मान सन्मान वाढला. भगवान शिव म्हणाले, अशा प्रकारे ब्राह्मणाने राजावर आलेला युद्धाचा प्रसंग टळवला. त्यामुळे राजा त्या ब्राह्मणावर खूपच खुश झाला. परंतु राजा विचारात पडला की ब्राह्मण प्रश्न ऐकून आपल्या घरी का जात होता? नक्कीच काहीतरी कारण असेल. राजाने विचारलेल्यानंतर ब्राह्मणाने म्हणाला, ब्राह्मण त्याच्या घराजवळ एक वडाचे जुने झाड आहे आणि त्या झाडावरती एक नीलकंठ पक्षाचा जोडा राहतो. ते दोघीही पती पत्नी खूप बुद्धिवान आहेत, असं राजाला ब्राह्मण म्हणाला. आणि त्यांच्या सांगण्यानुसार मी तुमच्या इथे नोकरी करत आहे आणि त्या दोघांनी या प्रश्नाचे उत्तर मला सांगितले. हे ऐकून राजा खूपच प्रसन्न झाला. राजाने नीलकंठाला आणि त्याच्या पत्नीला राजवाड्यात बोलवलं आणि त्यांना म्हणाला, तुम्हाला हे ज्ञान कुठून प्राप्त झाले? तेव्हा ते दोन्ही पक्षी हसून म्हणाले, महाराज, आम्हाला हे ज्ञान याच ब्राह्मणाकडून मिळाले आहे. त्याच्याच घरात आम्ही राहतो. हा ब्राह्मण खूपच विद्वान आहे, खूप प्रामाणिक आहे. यांनी शास्त्राचा खूप अभ्यास केला आहे. जेव्हा हा ब्राह्मण शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बसत होता तेव्हा आम्ही झाडावरती बसून सगळं ऐकत होतो आणि त्यांच्या कृपेमुळे आमच्यामध्ये एवढी बुद्धी आलेली आहे. महाराज, हा ब्राह्मण खूपच साधा भोळा आहे. याच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. हा आयुष्यभर आपल्या भोळेपणामुळे गरिबीचे दुःख सहन करीत होता. यावेळी यांनी आमचा सल्ला मानला आणि ते सफल झाले. तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये या 3 गोष्टी आत्मसात करेल तो आपल्या जीवनात गरिबीला कायमचा मिटवू शकेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याने स्वतःचा आत्मविश्वास कधीच हरवला नाही पाहिजे. कारण जो व्यक्ती आपलाच विश्वास हरवतो तो कधीच आयुष्यात काही करू शकत नाही. त्याचं सगळं आयुष्य गरिबच राहून जाते आणि त्याच्याजवळ आत्मविश्वास असतो तेव्हा तो व्यक्ती नेहमी आपल्या आयुष्यात प्रगती करतो. त्याच्या आयुष्यातून गरिबी समाप्त होते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे सुगंधाशिवाय फुलाचे काहीच मूल्य नाही आणि पाण्याशिवाय नदीला काहीच मूल्य नाही, अगदी तशाच प्रकारे ज्ञानाशिवाय मनुष्याचे काहीच मूल्य नाही. म्हणून व्यक्तीला ज्ञानाचे अध्ययन करायला हवे. कारण ज्ञान आत्मसात केल्याशिवाय व्यक्ती आपल्या गरिबीला मिटवू शकत नाही. म्हणून ज्ञान असेल तर खूपच गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे माणसाला कधीही कर्महीन होऊन बसले नाही पाहिजे. नेहमी प्रयत्नशील कार्यरत राहिले पाहिजे. कारण प्रयत्न करणारा व्यक्ती कधीच गरीब राहत नाही. त्याच्या आयुष्यातून गरिबी नेहमीसाठी निघून जाते. ही सृष्टी भरपूर मौल्यवान गोष्टींनी भरलेली आहे. पण जो कर्महीन आहे, जो एकही कर्म करत नाही, त्याला या गोष्टी कशा प्राप्त होतील? अजिबात प्राप्त होत नाहीत, ज्या त्याच्या जीवनासाठी आवश्यक आहेत. पण जो व्यक्ती कर्म करत आहे तो आपल्या कर्माद्वारे त्या सगळ्या गोष्टींना प्राप्त करू शकतो ज्या त्याच्या जीवनासाठी आवश्यक असतात.
असतात, म्हणून मनुष्याने कर्महीन नाही तर कर्म करणारे बनावे. भगवान शिवाचे बोलणे ऐकून माता म्हणाली, यामध्ये नीलकंठ पक्षी तर खूपच बुद्धिमान आहे. मला त्याचा खूपच अभिमान वाटतो आहे. त्याने एका असहाय्य ब्राह्मणाचा मान वाढवला, त्याची खूप मदत केली आणि त्याचबरोबर राजाच्या राज्याचे नाव लौकिक केले. भगवान शिव पुढे सांगू लागले, म्हणून राजाने नीलकंठाला विचारले, तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही माझ्याकडून मागू शकता. महाराज, मला वाटते की आपल्या नगरातील तहानलेल्या व्यक्तीने पाण्याविना आपले प्राण गमवू नये अशी व्यवस्था करा. नीलकंठाची पत्नी म्हणाली, महाराज, मला असे वाटते की आपल्या राज्यात मुलांप्रमाणे मुलींचे पण गुरुकुल असावे. मुलींना पण शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे, कारण ज्या ठिकाणी नारी अज्ञानतेच्या अंधारात भटकत असते त्या ठिकाणी कधी सुख आणि शांती राहू शकत नाही. नारी आपल्या मुलांची गुरु असते. जर ती शिक्षित होईल तर तिची येणारी संताने देखील शिक्षित होतील आणि चोऱ्या माऱ्या लबाडी करणार नाहीत. नीलकंठ आणि नीलकंठाच्या पत्नीच्या बोलण्यावरून राजाने आपल्या राज्यात नारीचे शिक्षण आणि पशुपक्ष्यांच्या सेवेला प्राधान्य दिले. अशा प्रकारे सुंदर फुलाशिवाय सुगंध व्यर्थ आहे. त्याच प्रकारे मनुष्य कितीही रूपवान असला, बलशाली असला, मोठ्या कुळात जन्म झालेला असला किंवा स्त्री असो किंवा पुरुष, ज्ञानाशिवाय सगळं व्यर्थ आहे. त्यांचं काहीच महत्त्व नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे एका ब्राह्मणाच्या उद्धाराची सुंदर कथा आपण पाहिली. भगवान शिव म्हणतात, एका ब्राह्मणाकडून संपूर्ण राज्याचा उद्धार झाला त्याच्या चांगल्या कर्मांमुळे. धन्य तो ब्राह्मण. आपल्याला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.